राष्ट्रीय पक्षांना तळागाळातील प्रश्न समजण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी फार वेळ लागतो। त्याऐवजी प्रादेशिक पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन विधानसभा आणि लोकसभेत पाठवले पाहिजेत। देशातील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले तरच या देशातील लोकशाही अधिक बळकटपणे टिकून राहू शकेल, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 6व्या युवा संसदेचं उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते। खासदार श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील आणि रामदास तडस यांना यावेळी आदर्श खासदार पुरस्कार, नगरसेवक वसंत मोरे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, तर जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने महादेव जानकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले। पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असं पुरस्काराचे स्वरूप होते। महादेव जानकर म्हणाले, पैसा आणि घराणेशाही नसली तरीही सामान्य माणूस राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो। हा आत्मविश्वास युवा संसद सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये निर्माण होतो। तरुणच या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवणार असल्याचं ते म्हणाले। रामदास तडस म्हणाले, 40 वर्षाच्या राजकारणात वैयक्तिक जरी मी श्रीमंत झालो नसलो तरी जनता हीच माझी श्रीमंती आहे। युवकांनी राजकारणात येणे ही काळाची गरज आहे। युवकांच्या खांद्यावरच उद्याच्या देशाची जबाबदारी आहे। श्रीरंग बारणे म्हणाले, आत्मविश्वास असेल तर आपण राजकारणातही यशस्वी होऊ शकतो। त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपले काम पोहोचले पाहिजेत। त्यासाठी कायम मनामध्ये सर्वसामान्यांविषयी तळमळ असणे गरजेचे आहे। अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, सुशिक्षित तरुण देशाचा विकास गतीने करू शकतो। त्यामुळे तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे। उच्च शिक्षण घेऊन इंदापूरमधील ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाल्याने येथील प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या विकासासाठी काम करता येत आहे। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, हा मंच कोणत्याही पक्षाचा किंवा सरकारचा नाही तर युवकांचा मंच आहे। जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी पिढी निर्माण करणे हा या युवा संसदेमागील मुख्य उद्देश आहे। या मंचाच्या माध्यमातून देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवणारे राजकारणी निर्माण होतील याचा आम्हाला विश्वास वाटतो। प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले। सध्या केवळ 2 माणसेच देश चालवत आहेत, ते म्हणजे अदानी आणि अंबानी। उद्योजकांचे 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते आणि अर्थमंत्रीही त्याचे समर्थन करतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे। या देशातील सुशिक्षित तरुणांना हेच 8 लाख कोटी दिले असते तर त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले असते। पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ असला तरी हा स्तंभही आता निष्पक्ष राहिलेला नाही। कोणाची तरी बाजू घेतल्याशिवाय कोणताही वर्तमानपत्र किंवा चॅनल पत्रकारिता करू शकत नाही, अशी सध्या देशाची परिस्थिती आहे। माणूस माणसाला बघून जेव्हा मतदान करेल तेव्हाच देशाची परिस्थिती बदलेल। जात धर्म पाहून जेव्हा मतदान होते तेव्हा आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षानंतर देखील रस्ते आणि पाण्यासाठी मागणी करावी लागते, अशी खंत खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी व्यक्त केली। हम कोशिश करें तब जाकर जीते, और मैं खुद चाहता हूं कि राजनीति के अंदर जब तक पढ़े लिखे बच्चे आएंगे नहीं, लड़के और लड़कियां राजनीति के अंदर, तो आपको कोई अधिकार नहीं है कि इस देश के अंदर क्या खराब हो रहा है, इस राज्य के अंदर क्या खराब हो रहा है, आपको शिकायत करने का कोई अधिकार नहीं है। इफ यू वांट टू चेंज द सिस्टम, यू हैव टू बी पार्ट ऑफ दैट सिस्टम। ये आपको समझने की ज़रूरत है। अगर मुझे कुछ बदलाव लेकर आने का है तो मैं एसी के कैबिन के अंदर सोफे में बैठकर सिर्फ ये आलोचना नहीं करना चाहिए कि राजनीति कितनी घटिया स्तर के ऊपर चली जा रही है करके। आपको उस सिस्टम का हिस्सा बनना पड़ेगा। शार्दुल साहब, आपका जब इंट्रोडक्शन किया जा रहा था तो आपके कितने सारे डिग्रीज, आपने कितना पढ़ लिए भाई? आपके इतने सारे डिग्री देखने के बाद मुझे एक एहसास हुआ है कि शार्दुल जी, आप एक इंस्टीट्यूट चला रहे हैं, लेकिन जो देश को चलाने की जिनके ऊपर जिम्मेदारी है, जिसमें मैं भी हूं, ये 2 साहब भी है, बरने साहब भी है, तड़स साहब की है, ये एक अकेला ऐसा फील्ड है जहां पर आप कुछ नहीं भी पढ़े हैं तो आप नेता बन सकते हैं, लोकसभा में बैठ सकते हैं, विधानसभा में बैठ सकते हैं। इसमें इसीलिए एक ठराव पास करिएगा कि कम से कम आज मैं देखता हूं कि एक पियून की नौकरी का एडवर्टाइजमेंट जब निकलता है तो उसमें यह लिखा जाता है कि कम से कम 8वीं पास होना चाहिए, 10वीं पास होना चाहिए, एमपी बनना है, आप बन सकते हैं। इसीलिए आज इस देश को बहुत सख्त ज़रूरत है कि कहीं ना कहीं आपको
राजनीति के मैदान के अंदर भी हो सकता है कि आपके परिवार वाले आपसे ये कहेंगे कि नहीं, ये हमारी फील्ड नहीं है, तुम इसमें कहाँ जा रही हो, तुम इसमें कहाँ जाना चाहते हो, कैसे जीत सकोगे। लेकिन अगर आपके अंदर हौसले हैं, अगर आप कुछ बदलाव लाना चाहते हैं, देखिए लोकतंत्र के नाम के ऊपर, डेमोक्रेसी के नाम के ऊपर हमने एक IAS किया हुआ, IPS किया हुआ, MPSC UPSC पास किया हुआ, इनके सर के ऊपर कौन बैठे हुए हैं? तो हम बैठे हुए हैं। ये कैसा लोकतंत्र है? कहीं ना कहीं हमको इस बारे में सोचने की जरूरत है, और ये नौजवान आप लोगों को सोचने की जरूरत है। इस सेशन के बाद मुझे ये बताया गया है कि पत्रकारिता के ऊपर एक सेशन होने वाला है, जिसके अंदर ये चर्चा होने वाली है कि मीडियाचा खरा मालक कौन? कसली चर्चा साहेब? मीडियाचा खरा मालक कोण? दोनच लोक आहे या देशामध्ये आता, सगळ्यांचे मालक तेच। एक राहिला होता ज्याच्यामध्ये मी 12 वर्ष काम केले NDTV मध्ये, तेही विकून घेतलं। अडानी जी, अंबानी जी, और कौन है? और फिर उसके ऊपर आप ये भी चर्चा करने वाले हैं, निष्पक्ष पत्रकारिता ते काय आहे? म्हणजे 24 वर्ष मी काम केलेलं आहे, आणि आता माझा सोडण्याचं कारण जे होता त्याच्यामध्ये प्रमुख कारण हे पण होता की आज देशामध्ये कोणताही न्यूज चॅनल आणि कोणताही न्यूजपेपर निष्पक्ष पत्रकारिता करत नाही। हे दुर्दैवी गोष्ट आहे, कारण डेमोक्रेसीचे जे 4 पिलर्स आहे त्याच्यामध्ये पत्रकारिता ही एक मोटा योगदान है। और अगर पत्रकार ही अगर इस तरह के अगर हो जाएंगे तो कैसा होगा। मैं इसीलिए चाहता हूं कि कोई ना कोई आज के इस दौर के अंदर सच बोलने वाला भी चाहिए। बरने साहब मुझे घूर कर देख रहे हैं कि अब क्या बोलेगा करके उसके अंदर, और जब मैं खड़े रहता हूं तो लोकसभा में भी बहुत सारे लोग घूर के देखते हैं कि आप क्या बोलेगा करके। कोई ना कोई तो वहां पे सच बात बोलने वाला चाहिए, वरना आप ये बताइएगा, इतने सारे पढ़े लिखे लड़के हैं, लड़कियां हैं, हर एक के हाथ में मोबाइल होगा। अगर मोबाइल निकालेंगे उसमें कैलकुलेटर निकालेंगे, और कैलकुलेटर निकालकर मैं आपको एक आंकड़ा बताऊंगा, वो आंकड़ा अगर आप लिख सके तो मैं समझूंगा कि आप जिंदगी का इम्तिहान पास हो गए। 8,48,196 करोड़ रुपीस लिख सकते हैं आप। ये सेशन खत्म होने के बाद कोशिश करके देखिएगा कि कितने शून्य उसके अंदर आते हैं। 8,48,196 करोड़ रुपीस सरकार बड़े बड़े उद्योगपतियों को माफ कर देती है, और फाइनेंस मिनिस्टर पार्लियामेंट के अंदर खड़े रहकर यह कहती है कि RBI ने हमसे यह कहा है कि हम नहीं बता सकते हैं कि यह हमने पैसा किसको दिए। खासदार आमदार मंत्री होणं सोपं आहे, पण पक्ष काढणं फार अवघड आहे आणि पक्ष सांभाळणं फार अवघड आहे। आम्ही आमदार निवडून येतोय, तडस साहेबाचा पक्ष पळवून येतोय। आम्ही आमदार निवडून येतोय, लगेच त्या भारणे साहेबाचा पक्ष पळवून येतोय। हे आमचे 4-5 आमदार आल्याशिवाय आम्हाला ही लोक भेटणार नाहीत, बरोबर आहे त्या जलील। म्हणून आता काय करावं लागेल, छोट्या छोट्या रिजनल पार्टीला दिवस चांगलं आलं पाहिजे आणि आलं पाहिजेत प्रत्येक राज्यात। तेलंगणा राज्य आप्पा सर्वात टॉप चाललंय आज आपलं इंडियामध्ये। तेलंगणा आणि तामिळनाडू राज्य टॉप चाललंय का? रिजनल पार्टीच्या हातात राज्य आहे। तुम्ही TRP देखा तिथला, GDP देखा पहा तिथला। आमची राज्य शाहू फुले आंबेडकर म्हणतोय नद्या नाल्या धरणं एवढी मोठी आहेत, मग आमच्या राज्यात का डेव्हलपमेंट होत नाही, याला जिम्मेदार कोण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून बांधवांनो, आपण देखील प्रयत्न करून आपण राजकारणात उतरलं पाहिजे। कुठलंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रात तुम्ही डिटेल अभ्यास करा, डिटेल कष्ट करा आणि त्या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करा। मला अध्यक्ष करून या जाधवर इन्स्टिट्यूटनं काय माझ्यात पाहिलं मला माहीत नाही, मला अध्यक्ष केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि ज्या सेलिब्रिटींना, वसंत मोरे साहेब असतील, तुम्ही आता आमदार व्हावं, खासदार व्हावं ही शुभेच्छा देतो। अंकिता पाटील आणि ठाकरे, तुम्ही आमदार खासदार व्हावं। आता तुम्ही तर आता मोठ्या घरातलाच गेलाय तिकडं, त्यामुळे तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आहेत। आणि आप्पा तडससाहेब, इम्तियाज जलील,
तुम्ही तिघांनी पार्लमेंटमध्ये निवडून येऊन पुन्हा मिनिस्टर बनावं ही शुभेच्छा देतो. इम्तियाज जलील तू मायावरच राहशील, काय काळजी करू नको, कारण आमचं नशीब काही खरं नाही. कारण आपण जर भाजप किंवा ह्यांच्यात असतो तर आपण मंत्री झालो असतो. आपण भाजपचं नाही म्हणून तुम्ही अनटचेबल आहात, आहे का नाही, काँग्रेसमध्ये नाही म्हणून अनटचेबल आहे, त्यामुळे आपल्याला हे नाही. पण आपण दोघं असा बंदोबस्त करू की यांचं सरकार बनतंय का नाही याचा विचार आपण करू. आपल्याला घेतल्याशिवाय यांचं गणित बनलं नाही पाहिजे, ही पॉलिसी खेळू आपण, तुम्हाला सांगतो. म्हणून अशा शुभेच्छा देतो. घरीच गेलो नाही आप्पा, लग्न नाही, पोरगी कुणी दिली नाही, धनगरांनी नाही, मराठ्यांनी नाही, आणि त्या भांगडीत पडलो बी नाही. म्हणून आम्ही हे संसार करतोय. लोकच गाड्या देतात, लोकच पैसे देतात. आज पक्ष उभा करलाय. 2 राज्यात मला इम्तियाज जलील मान्यता मिळाली की आय एम बिकम ए नॅशनल पार्टी. दिल्लीत मला घर मिळणार पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आता मला मुंबईत मिळाले, गुजरातमध्ये मिळाले, कर्नाटकात मिळाले, उत्तर प्रदेशमध्ये मिळाले. पक्षाला कार्यालय, गव्हर्नमेंटला वोटिंग पाहिजे का नाही आपलं, त्या वोटिंगच्या दृष्टीनं मी त्या प्रयत्नात चाललो आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तरुणांनो तुम्हीही राजकारणात या. आणि मोठ्या पक्षात गेल्यावर संधी मिळत नाही. शार्दूल तो आमच्यासारख्याकडे आला का लवकर मंत्री होतील. वसंत मोरेंना तर 1.5 वर्षापासून त्या माग लागलो वसंत मोरेच्या मी, की मोठ्या पक्षात, त्याचा पक्ष आपला बायासारखाच आहे, त्यांचा बी आमदार एक, आमचाही 2. विशेष म्हणजे हे छोटे मोठे पक्ष काय करतात आप्पा, आपल्याला नुसते ठेवतात, तिकडे ठेवतात, झेंडे बघवा आणि हे करत बसा. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, ठीक आहे तुम्ही एखादा पक्ष काढा, त्याच्याबरोबर मी युती करतो, चला माझा पक्ष पटत नसला तर बरं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही, मलाच पाहिजे, मला चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावर, हा सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे. बरेच वक्त्यांची भाषणं झाली, तुम्ही थांबलेला आहे, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आमच्या इंडियाची शिक्षण पॉलिसी बदलली पाहिजे. या माध्यमातून मी आपलं, भारताच्या संसदेतले 3 खासदार आहेत. भारतातल्या 3ही खासदार, लोकशाहीचं मोठं मंदिर कुठं आहे तर लोकसभागृह आहे. तिथं लॉ मेकर आणि लॉ इम्प्लिमेंटर असतात. लॉ मेकर हा मेंबर ऑफ पार्लमेंट असतो आणि लॉ इम्प्लिमेंटर इज द कलेक्टर असतो. आपल्या बहुजन समाजाने ठरवलं पाहिजे, आम्ही क्लार्क न बघता कलेक्टर बनलं पाहिजे, पोलीस न बनता कमिशनर बनलं पाहिजे, आणि सरपंच न बनता खासदार बनलं पाहिजे. ही भूमिका आम्ही अदा केली पाहिजे. बांधवांनो, मारामारी वसंतराव मोरे आमच्या वार्डात होती. या मोरे इकडे गेलं का दांगडे तिकडं हे जातोय, मारामारी खेळत बोलतोय. पण सर्वात बजेट कुणाच्या हातात आहे, ही तिघं बसली ती ह्या तिघाच्या हातात आहे. सर्वात मोठी तिजोरी कुणाकडे आहे, मोदी साहेबाकडे आहे. दिल्लीमध्ये राजा राहतो, मुंबईमध्ये सुभेदार राहतो. आमची भांडणं सुभेदारी कशासाठी चाललेत, राजासाठी नाही चालली. जोपर्यंत तुम्ही राजा बनणार नाही तोपर्यंत तुमच्या गावाचा रस्ता, पाणी, नळ, नालं किंवा युनिव्हर्सिटी चांगली होणार नाही. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे.